नमस्कार. मी निहाल ढालाय आपलं सहर्ष स्वागत करतो N15 न्यूजमध्ये. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. कोरोची जलस्वराज्य पाणीपुरवठा योजनेत मोठा भ्रष्टाचार. 26 जून पासून ग्रामपंचायतीसमोर धरणे आंदोलन. मूळ आरोपी मोकाट, गरीब पोरावर दोषारोप. देवानंद कांबळे यांचा पत्रकार परिषदेत खळबळजनक आरोप. कोरोची येथील जलस्वराज्य पाणीपुरवठा योजनेच्या ऑडिटमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचे आणि यामध्ये अत्यंत गंभीर त्रुटी असल्याचे उघडकीस आले आहे, असा खळबळजनक आरोप जलस्वराज्य बचाव कृती समितीच्या वतीने करण्यात आला आहे. या घोटाळ्यातील मूळ दोषीवर लवकरात लवकर कडक कायदेशीर कारवाई व्हावी या मागणीसाठी येत्या 26 जून पासून कोरोची ग्रामपंचायतीसमोर तीव्र धरणे आंदोलन व उपोषण करण्यात येणार असल्याचे कृती समितीने आयोजित पत्रकार परिषदेत जाहीर केले. या प्रकरणाची पार्श्वभूमी पाहता मागील काही दिवसापूर्वी झालेल्या कोरोची गावच्या ग्रामसभेत जलस्वराज्य समितीच्याच एका सदस्याने जलस्वराज्य योजनेची बुके दप्तर जाळल्याची धक्कादायक कबुली दिली होती. या प्रकरणानंतर गावात तीव्र संताप व्यक्त होत असून या प्रकरणातील दोषीवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांमधून लावून धरण्यात आली होती. मात्र प्रशासनाकडून अद्याप ठोस पावले न उचलली गेल्यामुळे अखेर कृती समितीने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. खऱ्या आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न असल्याचा देवानंद कांबळे यांनी यावेळी आरोप केला. पत्रकार परिषदेत बोलताना समितीचे देवानंद कांबळे यांनी स्थानिक प्रशासन आणि तपास यंत्रणाच्या भूमिकेवर तीव्र शब्दात आक्षेप घेतला. ते म्हणाले की या संपूर्ण प्रकरणात मनोज कांबळे सारख्या एका गरीब तरुणावर चुकीच्या पद्धतीने आणि हेतू परस्पर दोषारोप ठेवून त्याला गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे. खरा आणि मूळ आरोपी अद्यापही बाजूलाच राहिला असून त्याला जाणीवपूर्वक पाठीशी घातले जात आहे. कोरोची गावातील जनतेच्या हक्काच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या त्या मूळ सूत्रधारावर तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे. गावातील हा संपूर्ण भ्रष्टाचार जनतेसमोर उघड झालाच पाहिजे. यासाठी आमचा लढा आहे. जलस्वराज्य पाणीपुरवठा योजनेतील झालेल्या भ्रष्टाचार, आर्थिक अनियमितता आणि दप्तर जाळल्याचा गंभीर प्रकार यामुळे कोरोची परिसरात राजकीय व सामाजिक वातावरण तापले आहे. 26 जून पासून सुरू होणाऱ्या या धरणे आंदोलनात ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे समितीने सांगितले. आता या आंदोलनानंतर तरी मूळ आरोपीवर गुन्हे दाखल होणार का याकडे संपूर्ण हातकर्णे तालुक्याचे लक्ष लागले आहे. या पत्रकार परिषदेला जलस्वराज्य बचाव कृती समितीचे सर्व प्रमुख पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा N51 न्यूज. स्वराजचा जो प्रकल्प आहे 2006ला हा प्रकल्प कोरोची गावामध्ये आला. त्यानंतर प्रत्यक्षदर्शनी 2011ला ते अंमलात आले. 11 ते 19 पर्यंत या दप्तरामध्ये फार मोठ्या त्रुटी आढळल्या. त्यामध्ये सर्वसाधारण सांगायचं झालं तर बँकेचे स्टेटमेंट असेल, अनेक खाते उतार्यामध्ये त्यामध्ये दोषी आढळले. यामध्ये हे सांगत असताना 16 ते 19 हे दप्तरच या ठिकाणी आढळून येत नाही. किंबहुना त्याच कमिटीतले काही मंडळींनी सांगितले की जाळण्यात आलेलं आहे ते दप्तर. आणि त्या उपसमितीचे जे अध्यक्ष आहेत रमेश दत्तात्रय पाटील हे याच्या पाठीमागचे कटकारस्थान आहेत. तर त्यामुळं अलीकडेच 15/6ला जे शिवमोदयांना पत्र दिलं त्यामध्ये त्यांनी देखील शेरा मारला की सखोल चौकशी करायला पाहिजे आणि ह्यामध्ये वेगळ्या पद्धतीचे टिप्पणी नेमावेत असे त्यांनी इशारा मारलेला आहे. या ठिकाणी मनोज कांबळेसारख्या एका गरीब पोरग्यावरती वेगळ्या पद्धतीचे ताशेरे ओढण्यात आलेले आहेत आणि खरा आरोपी बाजूलाच राहिलेला आहे. तर त्या मूळ आरोपीवरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि जे आपल्या कोरोचीचा जो भ्रष्टाचार ज्यांनी केलेला आहे हे उघडकीस यायला पाहिजे. मी तुम्हाला पत्रकार बंधूंना एवढी विनंती करतो की जो मूळ आरोपी आहे तो दोषी आहे आणि त्याच्यावरती गुन्हा व्हायला पाहिजे. एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो.